गोपाळ, तुला इथं मोबाईलचा आवाज येत होता का रे? नाही का? अरे आत्ता वाजत होती रिंग, बंद झाली आता. नाही, बघ बरं, लाव बरं परत. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या स्विच ऑफ. स्विच ऑफ? अरे आता तर वाजत होता की, असं कस काय बंद पडलं मध्येच? काहीतरी गडबड आहे का? होय, ती दिल्लीची पाहुणी जे त्याचा फोन घेऊन पळून तर नाही ना गेली? हे अमिताभ, काय काय बोलतो? असं तशी वाटली का तुला पाहुणी? हा? तोंडाला ते बोलू नको सांगतो तुला काय? ए जित्या खाली सोड, तसंच वर जाईल. ए जित्या का बस. सांग ना त्याला काय बोलतंय ते. अरे जिच्या माझं पत्रकारितेचं डोकं काय म्हणते माहितीये का? हे प्रकरण वेगळं आहे. ह्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. काय म्हणतो बापा? नाहीतर काय, अरे आत्ता मोबाईलची रिंग वाजत होती आणि लगेच स्विच ऑफ. नाही, अरे आपल्याला हुडकायला पाहिजे. काय? फोन बी आणि पाहुणी बाईला बी. अरे पण कुठं कुठं उडकणार मंग्या? अख्खं गाव पालतं घातलं मी. सगळे चौक बघितले, सगळं पारांवर बघितलं, बस स्टँड वर बी जाऊन आलो, पण कुठंच गाव ना पाहुणे बाई. मग आता एकच जागा राहिली, पोलीस स्टेशन. कशाला पोलीस स्टेशन? काय गरज आहे कंप्लीट करायची? अर्जितेला का तुला सांगितलं नाही होय? काल रात्री गंगाजी माझ्या समोर अशी जपाजप पावलं टाकत येत नाही, एस स्टँड कडे गेले. काहीतरी टेन्शन मध्ये दिसत होत्या. मी विचारण्याचा प्रयत्न केला, पण काय बोललं नाही. इमर्जन्सी असं काहीतरी म्हणल्या, निघून गेल्या असतील दिल्लीला परत. अरे पण दिल्लीला असं कशा एकट्यात जातील मला काहीच न सांगता? त्यांचं सामान सगळं घरीच पडलंय ना. असं सामान सोडून कोण कसं जायला लागा? एक काम कर ना जित्या, हा? तू ईस्ट स्टँड वर परत एकदा बघून ये की. हा, हा होय, मी बघतो. तुम्ही फोन भेटला की मला सांगा. हा? येतो. होय. आणि मी असं करतो, हरवलेल्या पाहुणीबाईच्या प्रकरणाचा व्हिडिओ करतो आणि देतो सोशल मीडियावर टाकून. होऊ दे व्हायरल. काय म्हणतो बापा? काय गरज आहे का हे सगळं करायची? काय गरज आहे का? जी करायचं ती करणं झालंय तुम्ही. अर्ध्या हंडीच्या वर्गणीचं कुठवर आलं? वर्गणी राहिली ना बाबा. होय होय, आम्ही देतो वर्गणीचं बघतो. येऊ का गोपा? हा, या. चला. हा. तळघरातून आवाज येतो. या गंगाला एवढ्या लवकर कशी काय शुद्ध आली? बेचारी गंगा, तोहर चाहने वाले तोहर को बाहर ढूंढ रहे बा. जी तुझी पण आहेत बरं का तुझे त्याच्यात. खूप काळजी वाटते त्यांना तुझी. मला विचारतो, असं बारीक चेहरा झाला होता, मला विचारतो, आमच्या पाहुणे बाईला कुठं बघितलं का? मी म्हटलं हाय, आज त्याला इथनंच कुठेतरी गेल्या असत्या. टेन्शन घेऊ नका तुम्ही, काय काळजी करू नका. मी आहे. मी तुमच्या सगळ्यांची काळजी मिटवतो ना. तुझी पण काळजी मिटवतो मी. एक खेळ दाखव तुला. हे बघ, हा तुझा मोबाईल आणि हा जितूजीचा मोबाईल. तो पासवर्ड माहिती आता मला. थांब. प्रिय जितूजी, मेरा मोबाइल मुझे मिल गया है. उसी पे मेरे घर वालों का मैसेज आया था. मेरे पिताजी को दिल का दौरा आया था, इसलिए मैं आपको बता न सकी और यहाँ चली आई वाराणसी. वाराणसी नहीं, ते दिल्ली. सॉरी जीतू जी,
मुझे माफ करना, बाय, सेंड. अरे एवढी तडफड कशाला करतेस हो? हा शांत. अरे हा, त्या मनीषाच्या मागे सुद्धा तडफड करत होतीस ना. तिच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल. मी सांगतो ना त्यांचं काय झालं. तुझा मकरंद भाऊ आणि मनीषा यांचं काय झालं जाणून घ्यायचं असेल ना. हा, तुझा गोपाळ जिकडे गेलाय तिकडे त्या दोघांना पाठवलंय मी. मकरंदला आणि त्या मनीषाला सुद्धा मारून टाकलंय मी. अरे बापरे, अरे बापरे, राग आला. राग आला. मला कधी राग येतो माहिती? माझ्या वाटेत कोणी आडवं आलं ना, मग मला राग येतो. एवढी तडफड करू नकोस. आजपर्यंत मी खूप जणांना आराम दिलाय, तुला पण देतो. शांत राहा जरा. आराम पाहिजे ना, देतो तुला मी. या देवी सिंगच्या वाटेत आडवं येऊ नये. हो पैसे लिहून ठेव. चेअरमन. चहा दिलं की कडक. हा, मिनिटात देते की. लकी हा, तुला काय वाटतं रे? आजकाल एक टेक्ट वाटत. अरे तसं नाही, मग गंगाजी बद्दल काय वाटतं? कुठं असतील त्या? आता मला कसं माहित असणार? मला वाटतं गावाला गेले असतील बघ ते. असू शकते. नाही ते एकटं कुठं जाणार ना. आता ते तिलाच माहित असेल ना. जाऊ दे, कुठं का जाय ना, सुखरूप जाऊ दे म्हणजे झालं. हा, पण गोपाळ, हा, पाहुणी बाई एवढ्या वेळा तुझ्या दुकानावर यायची, तुला काही सांगितलं नाही तिनं? अरे माझं सोड. आता त्या जित्याकडे इतके दिवस राहत होते, जित्याला काय सांगितलं नाही. मला कसं सांगणार सांग बरं. हा, तुला खरं सांगू का, काल दुकान बंद करत असताना इथं आशा गंगाजी असिस्टंटकडे चालल्या होत्या. मी विचारलं काय टेन्शनमध्ये आहे का, पण काहीतरी असं इमर्जन्सी असं म्हटलं आणि असिस्टंटकडे गेल्या. काय होतं काय माहिती बाबा. घरीच गेली असं. काय झालं? अलं का असं चहा दिल्यावर कोणी पैसे द्यायची सवय नाही राहिली रे. राहू दे. बघा अशी का व्हायच. 332. होय देतो. काही गरज आहे का? लोकांना माझ्या वाटेत आडवी येण्याची काही गरज आहे का? मी माझ्या वाटेने चाललेलो असतो ना, पण नाही. मला कोणाला मारायचं नसतं. ती माणसं माझ्या वाटेत आडवी येतात आणि मला त्यांच्या आयुष्याची शिलाई उसवावी लागते. काहीच गरज नव्हती त्या गंगाला आडवे येण्याची. आता भोगते ना आपल्या कर्माची फळं. हे रोज रोज घाबरण्यापेक्षा ना एकदाचा काही तो गुन्हा कबूल करून टाकते मी. म्हणजे मनावरचं ओझं तरी उतरून जाईल माझ्या. मी जाते पोलिसांकडे. काही होणार नाही. मी सांगेन त्यांना की तुमची काही चूक नाहीये म्हणून. मीच गुन्हेगार आहे. माझ्याकडे
माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे ते मी कॉपी करून ठेवलंय. नक्की कुठलं फुटेज असेल? कुठलं फुटेज त्याने कॉपी करून ठेवलंय? मी मनीषाला भेटलो ते, मी तिच्या नवऱ्याचा मकरनचा खून घडवून आणला ते, की मनीषा आणि मी जवळ आलो ते? कुठलं फुटेज असेल? मला मिळायला पाहिजे. हे मनीषा दरवेळी मूर्खपणा करायची, पण नको त्यावेळी नको तो शहाणपणा करायला कोणी सांगितलं तिला? काय फुटेज आहे ते मला कळलं पाहिजे, कुठे लपवलंय तेही कळलं पाहिजे. मला ते फुटेज हवंय. दुसऱ्या कोणाच्या हाती लागण्याच्या आधी ते फुटेज मला हवंय. ते फुटेज सुधाकरला सापडलं तर? नाही नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. जर का फुटेज त्याच्या ताब्यात केलं, त्याला सापडलं, माझ्यातून पैसे गेले, सगळं गेलं आणि मी आयुष्यभर जेलमध्ये सडत बसेल. नाही, मला ते फुटेज हवंय. कुठे असेल ते फुटेज? गावात हाय तुमच्या मालाची चर्चा. हो आप्पा जरा आवाज कमी करा की अभ्यासाला डिस्टर्ब होतोय. हो ए गप, अभ्यासात लक्ष दे. गोपाळ दादा तू दिलेली बॅग चांगली आहे, पण ती जी कस्टमरची बॅग होती ना ती लय आवडली मला. होय, चांगलीच होती ती, पण ती बॅग आपली नव्हती ना. हौसा बाळा, जे आपल्या हक्काचं नसतं ते आपण कधीच घ्यायचं नसतं. हा, लोक सांगे ज्ञान आणि आपण तेवढं कोरडं पाषाण. अशी गत आहे मोड द्यायची. एक एक बात 9-9 हात तेवढंच करायला जमत त्याला. आणि तुम्हाला नाव ठेवायला जमतं. हो पण ती बॅग खरंच मस्त होती. त्या पाहुणीबाईनं खूपच आवडली होती. कितीतरी वेळ बॅग विषयी विचारत होत्या. इथं आली होती ती? कधी आली होती? तुला कधी भेटली? काय बोलली का तुला? हा गंगाबद्दल एवढं का विचारतोय? जितेनं पोलीस कंप्लेंट केली की काय? भाऊ भाऊजी एवढी का चौकशी करताय त्यांच्याबद्दल? नाही काय नाही, काल ते पोलीस स्टेशनला मला काहीतरी सांगायला आली होती. काय सांगायला? काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं तिला. ती सांगणार पण होती, पण इतक्यात आमच्या साहेबांनी मीटिंग बोलवली आणि राहून गेले. घरी पण हाऊसाच्या बॅग विषयी चौकशी करत होत्या त्या. बाकी काहीच बोलल्या नाहीत. काय झालंय का? अहो मग तिच्या घरी जाऊन विचारा की तिला काय सांगायचं होतं ते. कसं विचारणार? काल रात्रीपासून गायब आहे ती. अरे जित्या, आयुष्य ही दाढीसारखं आहे बघ. दाढी येते आपण काढून टाकतो, ती परत येते आपण परत काढून टाकतो. माणसाचं बी तसंच आहे. माणसं आयुष्यात येतात निघून जातात. मला सांग, आपण दाढीत अडकतो का? नाही. मग तसंच माणसांमध्ये बी अडकायचं नसते. तू ही 2 गोट घे, सगळं दुःख गायब होईल बघ. त्या पुरीची आठवण बी होणार नाही. चिअर्स. लगा पाहुणीबाई लय चांगल्या होत्या स्वभावाने. त्या अशा बेजबाबदार वागणार नाहीत की मला न सांगता, माझ्या आईला न सांगता अशा अचानक निघून जातील. मंग्या, मला लगा काळजी वाटायला लागली त्यांची. गावातल्या कुठल्या नराधमानं तर त्यांना. अरे काय बोलतोय का? अरे एवढ्या वर्ष आपल्या गावात काय झालंय का? अरे एवढी पण नीच माणसं नाहीत आपल्या गावात. गेले असतील कुठेतरी, येतील की परत. पण मी त्यांना शोधलं की अख्ख्या गावात सगळीकडे. नको काळजी करू, येतील परत. अरे फोन तरी करतीलच की. अरे कसं करणार मंग्या?
माझा फोन बी त्यांच्याकडेच आहे. अरे हा ती बी आहे का? अरे ही काय डाउनलोडिंग आहे मोबाईल? अरे माझंच आहे केला का? पाहुणीबाईकडे होता. अरे म्हणजे पाहुणेबाई इथं आल्या होत्या. अरे पण मोबाईल काय इथं ठेवला होता? होय रे, असं का बरं केलं असेल त्यांनी? आता मला कसं माहित असणार? थांब मी बघतो. चालू झाला. मग यार पाहुणीबाईचा मेसेज आलाय मला. वाच वाच. हाँ जी तुझी मुझे मेरा फोन मिल गया. उस पे मेरे घर से फोन आया था कि मेरे पिताजी बहुत सीरियस है, उनको दिल का दौरा पड़ गया है, इसलिए मैं वापस दिल्ली जा रही हूँ. माफ करना, जल्दी निकलना पड़ा, इसलिए घर आके बता नहीं सकी. बघ आता गेलं त्यांच्या गावाला आणि तू इथं काय काय विचार करत बसलाय. भाईची एकदा शेवटचं भेटून जाय पाहिजे होतं तुम्ही पाहुणीबाई. ये भर. दस काय झालं? तुम्हाला काय ठाऊन आहे का? ए तू सांगितलं नाहीस का यांना? त्याचा काय संबंध रे? याला काही इथं बातम्या द्यायला ठेवलाय? बातम्या ठेवायला नाही. काल रात्री पाहिलंय आणि तिला गायब व्हायच्या आधी याच्याशीच बोलली होती. हा ह्या मुडद्यानंच गायब केली असेल. खरं म्हणजे चांगली होते बरं का पोरगी. तुझ्या डोक्यात काहीतरी विचार होता आणि काहीतरी ती ना हुडकत असल ते ह्याला कळलं असेल म्हणून ह्यानी तिचा जीव घेतला असेल. आत्या तुमच्या ना डोक्यात कसल्या बी गोष्टी शिजत असतात. मी काय बी ऐकून घेणार नाही आता. हे बघा नाकापेक्षा मोती जड. लय माया येते ना तुला लेकाची. अगं एक दिवस आहे ना तुला चांगले अद्दल घडवल ना तेव्हा तुझं डोळं उघडत्याल. माझं वाक्य लिहून ठेवा तुम्ही. बघा ये म्हातारे, अगं बास झालं. मला आता कालवा नको या घरात कोणाचा. आणि सुद्या तुला कितीकदा सांगितलं रे मी, हा तुझ्या त्या पोलीस स्टेशनला केस आहेत ना घरात आणायचे नाहीत म्हणून. हाय का आता? अहो ती पोरगी आपल्या घरी यायची जायची अगदी घरच्यागत झाली होती की, म्हणून विचारलं असेल त्यानं. त्याचं काय चुकलंय आता? ह्याच्या बरोबर सारखी असायची ती. गायब व्हायच्या आधी पण ह्यालाच भेटली होती म्हणून विषय काढला. लगा माझी एकच हक्काची मैत्रीण होती शेवटची, ती बी सोडून निघून गेली. आता मी कोणाकडे माझं मन मोकळं करू? आम्ही काय मेलो वय? तस नाही मंग्या, तस नाही. अरे तुम्ही आहेच की. तू आहेस, गोपाळ आहे, लकी, झुंजार सगळे आहेत. पण कसं आहे माहितीये का, प्रत्येकाच्या आयुष्यात ना असे पोरगी मैत्रीण पाहिजे जिला असं आपण मनातलं सगळं दुःख सांगितलं ना ते दुःख असं निघून जाईल. पाहुणीबाई वाणी गंमत बघितली का? माझ्या आयुष्यात पोरीचं प्रेम नाही ते नाहीच, पण मैत्री बी नाही. अरे जित्या लगा जपायचं नाही. काय जेपणा माग्या, काय जेपणा झालंय. मला कुठलीच पोरगी लग्नासाठी पसंत कर ना. हे जेपणा झालंय. माझं वय निघून चाललं. हे जेपणा झालंय. आणि आता पाहुणेबाई मी मला सोडून गेल्या. ते मी जेपणा झालंय. काय जेपणा झालंय मंग्या, काय जेपणा झालंय. ए तुझ्याशी काय बोलली होती ती? माझ्या बरोबर सारखी असायची म्हणजे? अरे दादा, जसे इतर बायका दुकानात येतात तशीच ती माझी कस्टमर होती.
आणि आता रंजू आई म्हटली का नाही तसे घरच्यासारखे संबंध होते. हा दुकानाच्या बाहेरनं कुठेतरी जाताना दिसल्या मला झपाझप पावलं टाकत चालल्या होत्या. मी विचारण्याचा प्रयत्न केला, टेन्शनमध्ये दिसल्या, काहीतरी इमर्जन्सी असं काहीतरी म्हणत होत्या. आता आपण कसं विचारणार ना, जास्त बाई माणूस आहे, विचारू पण शकत नाही ना. ती काहीतरी टेन्शनमध्ये झपाझप पावलं टाकत एस टी स्टँडकडे गेल्या. बहुतेक त्या त्यांच्या घरी गेल्या असेल दिल्लीला परत. ऐकलं का रे समजा पुराण? हा झालं का समाधान तुझं? का अजून काही चौकशी आहे तुझी? आत्तापुरतं झालं, बाकीचं माझं मी बघीन. हे प्रकरण वरवर वाटते इतकं साधं नाही. जरा नीट चौकशी केली पाहिजे गावात.